आज मेघच्या मुलींच्या ताटांना बनवत आहे मी मस्त कुरकुरीत क्रिस्पी बोंबील फ्राय. तर बोंबील मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतले. सुती कापड्यावरती ठेवून त्याच्यावरती वजन ठेवायचं, म्हणजे बोंबिलातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जातं. अर्ध्या तासाने मी उघडून बघितलं तर मस्त असे बोंबील सुके झालेले आहे, त्याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही बिलकुल. 1.5 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ मस्त असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये बोंबील डीप करायचे, लिंबाचा रस चोळून ठेवायचा. आता राहिलेल्या मसाल्यामध्ये बारीक रवा टाकलेला आहे, मिक्स करून घ्यायचा. बोंबील त्याच्यामध्ये कोटिंग करून घ्यायची चांगले रव्याने. पॅन गरम करून पॅनमध्ये 3-4 चमचे तेल गरम करून घेतलं. रवा कोटिंग केलेले बोंबील त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे. अलटीपलटी करून दोन्ही साईडनी मीडियम गॅस ठेवून मस्त क्रिस्पी कुरकुरीत बोंबील फ्राय करून घेतले. बोंबील फ्राय झालेले आहे. मेथच्या मुलींचं ताट तयार केलेलं आहे. बोंबीलचा रस्ता, बोंबील फ्राय, तांदळाची भाकर, राईस आणि ठेचा. मंडळी या तुम्ही पण खायला. धन्यवाद.